स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी व समविचारी पक्ष स्वबळावर लढणारही आणि 100% जिंकणारही. काँग्रेस नेते भानुदास माळी यांचा विश्वास, कराड मलकापूर नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी व समविचारी पक्ष स्वबळावर लढणारही आणि जिंकणारही असा विश्वास काँग्रेस नेते भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी महाविकास आघाडीतील अमित जाधव, हर्षद कदम, ॲडव्होकेट समीर देसाई, झाकीर पठाण, ॲडव्होकेट धीरज जाधव, इंद्रजित चव्हाण, संजय तडाके यांच्यासह विविध पक्ष व समविचारी पक्षाचे नेते उपस्थित होते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. आज कराड येथे पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बंगल्यावरती पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती. या पत्रकार परिषदेला घटक पक्षाचे, आमचे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलेलं आहे की कराड आणि मलकापूर नगरपालिका हे आम्ही अतिशय ताकदीने लढवणार आहोत. सर्व घटक पक्ष आमच्याबरोबर राहणार आहेत. अनेक लोक आता याच्यासाठी वाट बघत होते की गेल्या 6 वर्षापासून ह्या निवडणुका रखडलेल्या होत्या, आत्ताच निवडणुका आलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि कार्यकर्ते अतिशय उत्साहानं या निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत. आणि मला खात्री आहे कराड आणि मलकापूर या दोन्ही नगरपालिका ह्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या ताब्यात येतील. तसं मायक्रो प्लॅनिंग आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत, सर्व संघटनांना आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत, सर्व पक्षाच्या लोकांना याच्यामध्ये घटक पक्षांना आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत आणि सर्वसामान्य लोकांची आघाडी ही काँग्रेस पुरस्कृत आघाडी महाविकास आघाडी होईल. आणि मला खात्री आहे की शहर हे पुरोगामी विकास आघाडीचं यशवंतराव चव्हाणांचं आहे, PD पाटलांचं आहे, स्वर्गीय प्रेमाला काकेंचं शहर आहे, मलकापूर तरी बाबांनीच घडवलं सगळं. त्यामुळे लोक आमच्या या विकासाकडे बघून, याच्याकडे बघून आमच्या पाठीशी राहतील आणि निश्चितपणाने ही निवडणूक आम्ही अतिशय ताकदीने लढवू. मला अतिशय यश येईल त्याच्यामध्ये. शिंदे जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसलेला आहे मलकापुरात. नाही, असं कुणाला वाटत असेल तर त्याच्यावर आम्हाला कसली कॉमेंट्स करायची नाही. कोणी जाण्याने येण्याने इंदिरा गांधी सुद्धा पराभूत झाल्या. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे आम्ही फारसं महत्त्व देत नाही आणि त्याच्याविषयी फार चर्चाही करायची नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र राहणार, जिल्हा परिषद एकत्रच राहणार, जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही सगळे एकत्र राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवारजी गट यांचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय रणजितजी देशमुख साहेब आणि शिवसेना उभाटा गटाचे नेते प्राध्यापक नितीन बांगरे पाटील यांच्यामध्ये जी 5 तारखेला सातारा येथे राष्ट्रवादी भवनात बैठक झाली, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व पालिका ह्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहेत असा एकमुखी ठराव झाला आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही कराड आणि मलकापूर येथील नगरपालिका या महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही महाविकास आघाडीतील सर्व हे पक्ष आणि आमचे समविचारी पक्ष यांना एकत्रित घेऊन कराड आणि मलकापूरची नगरपालिका ताकदीनं आपापल्या पक्षाच्या चिन्हावर एकत्रितपणे लढणार आहोत.